सुंदर भजन केलं. आपापलं माहिती कोणी किती भजन केलं असं. तर तुकोबाराय काय सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, तयाचा हरिक वाट देवा. आपल्या कुळामध्ये जर चांगली मुलगी किंवा चांगला मुलगा जन्माला आला तर त्याचा आपल्याला आनंद होतो, आई वडिलांना आनंद होतो. यात काय नवलय, गावकऱ्यांना आनंद होतो, यात काय नवलय. जर कुळामध्ये चांगली मुलगी किंवा चांगला मुलगा जन्माला आला तर त्याचा आनंद स्वतः भगवंताला होतो. तयाचा हरिक वाटे देवा. परंतु त्या सध्याची तरुणाई अशी झाली की आता सध्याच्या तरुण पोरांना, माग तरुण पोर आहेत, तरुण पोरांना एकच डोक्यात विचार सुरू असेल, काय एकदा का कीर्तन संपलं की सगळ्यांना गुड नाईटचा मेसेज पाठवायचा आहे. सध्या तरुणाई बर्बाद होती महाराज. कशामुळं तर 4 व्यसनांमुळे. पहिलं आहे प्रेमाचं व्यसन, दुसरं आहे मोबाईलचं व्यसन, तिसरं आहे दारूचं व्यसन आणि चौथं आहे राजकारणाचं व्यसन. प्रेम करू नये या मताचं शास्त्र नाही, या मताचं शास्त्र नाही. प्रेम करावं पण त्या प्रेमाला काहीतरी स्वाभिमान हवा. या 4 व्यसनामुळे भारतातली मुलं मागं आहेत. नाहीतर भारत खूप हुशार आहे. किती हुशार आहे सांगू का.
एकदा अमेरिकेमध्ये चोर पकडायची मशीन तयार केली. ती मशीन चीन मध्ये नेली तर तिथं 10,000 चोर सापडले. ती मशीन जपान मध्ये नेली 5,000 चोर सापडले. ती मशीन इटली मध्ये नेली 2,000 चोर सापडले. ती मशीन भारतात आणली 5 मिनिटात मशीनच गायब झाली. कळालं असेल भारत किती हुशार आहे. फक्त 4 व्यसनामुळे भारत आपला माग आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. प्रेम करू नये यामध्ये शास्त्र नाही, परंतु त्याला काहीतरी स्वाभिमान हवा. नाहीतर आपलं कसं आहे महाराज, वडिलांकडून 100 रुपये घ्यायचे, बेंटेक्सच्या दुकानात जायचं, 100 रुपयाची अंगठी घ्यायची, ती जाऊन तिला द्यायची. 3 दिवसात कलर गेला तर गावातल्या चौकात चव घालून घ्यायची. हे धंदे बंद करा. खरं जर तुमची मर्दांगी असेल ना तर पहिले स्वकर्तृत्वावर 50,000ची नोकरी बघा आणि मग तिला 1 तोळ सोनं करा. ही खरी मर्दांगी महाराज. परवाच एक कार्ट बघितलं. ते दुसऱ्या पोरीला म्हणत होतं, तुझ्या प्रेमात झालो मी ठार वेडा. काय म्हणतो तिला, ऐका, तुझ्या प्रेमात झालो मी ठार वेडा. तिने लांबूनच बघितलं. ती म्हणते, गप्पच बावळ्या, परवाच झालाय माझा साखरपुडा, हा घे त्याचा पेढा. तेव्हा तू जाग्यावर आला. म्हणजे कधी काय करावं हे आपल्याला कळत नाही. परंतु आता मला मामांसोबत आणि माझा संवाद होत असताना मामांनी मला सांगितलं की इथली तरुण पोरं आहेत, ही जी गणेश उत्सव मंडळ आहे इथला, ह्या तरुण पोरांना एकही पोरगा व्यसन करत नाही असं मला कळालं. खरंच त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. कारण व्यसन हे खूप वाईट आहे आणि मला कळालं की इथला एकही मुलगा वाईट वळणावर नाही आणि तो मुलगा स्वकर्तृत्वावर दिवस रात्र मेहनत करतो. इथला एक मुलगा असं नाही तर इथले प्रत्येक मुलं. म्हणून मला अभिमान वाटतो महाराज. कारण प्रेम खूप वाईट आहे. प्रेम करा, परंतु त्या प्रेमाला काहीतरी स्वाभिमान हवा. दुसरं आहे दारूचं व्यसन. दारू तर इतकी वाईट आहे, इतकी वाईट आहे. एक बाई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ताई तुम्ही कीर्तन सांगता आणि कीर्तनात काय सांगता, दारू पिऊ नका. मग माझ्या नवऱ्याला तुम्ही एकदा परस्पर सांगा की बाबा दारू पिऊ नको. मी गेल्याने म्हणाले, बाबा दारू पीत जाऊ नका, दारू खूप वाईट असते. ते म्हणाले, कसं काय. मी एक दुधाचा ग्लास घेतला आणि एक दारूचा ग्लास घेतला आणि 2 लाईटीचे किडे घेतले. एक दुधाच्या ग्लास मध्ये टाकला, तो किडा टाकताच 5 मिनिटात जिवंत होता आणि एक दारूच्या ग्लास मध्ये किडा टाकला, टाकताच तो किडा मरण पावला. मी म्हणलं, बघितलं का बाबा दारू किती वाईट आहे. ते बाबा म्हणाले की दीदी, दारू पिणं काही हे किड्या मुंग्याचं काम नाही, त्याला सुद्धा माझ्यासारखा मर्दच लागतो. विठ्ठल एकदा तर एक बघितलं, एक मुलगा दुसऱ्या मुलीला म्हणत होता की मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. ती म्हणाली, बाळा मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. मुलींचं ठरलेलं वाक्य ऐका मुलींनो, ठरलेलं वाक्य तुमचं काय, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. ते म्हणलं, कोई बात नाही. वाक्य तर कुठून आणतात काय माहित. कोई बात नहीं, इस जन्म में ना तो अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. असं म्हणून एक कॅडबरी देतो. बघता काय ती पोरगी भुलली. ती पोरगी म्हणते की काय, तुझ्यासोबत चॅटिंग केली असती परंतु माझ्याकडे अँड्रॉइडचा मोबाईलच नाही. ते म्हणते, कोई बात नाही, मैं हूं ना. ऍपल घेतो तुला, ऍपल. आता याला जर आईबाईच्या बाजारमध्ये पाठवलं, 1 किलो ऍपलचे पैसे नाहीत त्याच्या खिशात, तर तिला काय म्हणतो, ऍपल घेतो, ऍपल. तो घरी येतो, तो पण हुशार असतो. तो म्हणतो, पप्पा माझा मोबाईलच हरवला. पप्पा म्हणले, मी मोबाईल घेणार नाही. म्हटलं, मी कॉलेजला जाणार नाही. बापाने विचार केला, जर हा कॉलेजला नाही गेला तर आपली पुढची पिढी शिकणार नाही. याला कॉलेजला पाठवलंच पाहिजे. हा हप्त्यावरती याला मोबाईल घेऊन देतो. हा इतका हुशार असतो महाराज. ऐका, त्याने नवीन मोबाईल त्याच्याजवळ ठेवला, जुना मोबाईल तिला दिला आणि रात्री 10 साडेदहा वाजले की उशीच्या खालून मोबाईल येतो. जेवलीस का पिलू, काय करतेस पिलू, बरी आहेस ना पिलू. आता कुत्र्याचं पिलू, मांजराचं पिलू, हे पिलू बरं होतं. आता इंस्टा फेसबुकची नवीनच पिलं जन्माला आले. मग आता धन्य माता पिता तयाच्या, यांच्या आई वडिलांना धन्यता देता येईल का महाराज. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जिजाईच्या पोटात होते त्यावेळी
शहाजीराजांना वाटलं की आपल्याला काहीतरी सुरक्षित जागा पाहिजे. त्यांच्या नजरेसमोर एक किल्ला होता, तो किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला. शहाजीराजांनी जिजामाईला घोड्यावरून एकटीला शिवनेरी किल्ल्यावर पाठवलं आणि त्या किल्ल्यावर घोड्यावर बसून जात असताना ती माता पोटातल्या बाळासोबत संवाद करत होती. बाळा, कोणासोबत? पोटातल्या बाळासोबत. बाळा ऐक, उद्या तुला ह्याच घोड्यावर बसून मुघलांचा नाश करायचंय आणि घोडा कसा चालवावा याची शिकवण मी तुला आजपासून देते. 8 महिन्याची गरोदर होती माता, त्यावेळी ती बाळाला संस्कार करत होती. म्हणून संस्कार कमवा, कारण जर संस्कार नाही लावले तर लटकते रे रे हा दिवस तुमच्यामध्ये तुमच्या आयुष्यात जर यायचा नसेल तर संस्कार कमा. विठ्ठल कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. जर आपल्या कुळामध्ये चांगली मुलगी जन्माला आली, चांगला मुलगा जन्माला आला, ज्ञानोबराय तुकोबराय शिवराय यांच्यासारखा जर मुलगा जन्माला आला तर त्यांचे आई वडील धन्य आहेत महाराज. पण सध्या काळ बदललाय. असं काही झालंय की बहीण भावामध्ये सुद्धा विरोध होतोय. बहीण भावामध्ये सुद्धा विरोध होतोय का? आधीचं बहीण भावाचं नातं आठवा महाराज. बहीणही लहान होती, भाऊही लहान होता. भाऊ बहिणीपेक्षा लहान होता आणि शाळेत जर बहिणीला कोणी काय म्हणलं तर तो लहान भाऊ मोठ्या बहिणीच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो, लाव बरं माझ्या ताईच्या अंगाला हात. परंतु आता काळ बदललाय. आधीच्या काळात बहीण घरी यायची शाळा सुटल्यानंतर आणि घरी आल्यानंतर बहिणीलाही भूक लागायची आणि भावालाही भूक लागायची. आपल्या भाकरीच्या टोपल्यामध्ये अर्धीच भाकरी होती, ती भाकरी चुरावी, त्यात दूध टाकावं, काला करून खात असणारा एक घास तोंडाजवळ न्यावा. तेवढ्यात लहान भाऊ येऊन म्हणावं की दीदी खूप भूक लागली, काय खायला आहे का ग? तो घास खाली टाकून तो काला भावासमोर सारावा. ती बहीण आहे महाराज. काय बदललाय. नात्यांमध्ये पैशाला येऊ देऊ नका. पैशामुळे नाती तुटली जातात. सरकारने नियम काढला की अर्धी वाटणी दिली पाहिजे. एका माणसाने गावातच ऐकलं, पळत पळत जाऊन बायकोला म्हणाला की का ग, सांग तुझ्या भावाला अर्धी वाटणी माझ्या नावावर कर. बायको म्हणाली, हे बघा माझ्या नवऱ्याकडे 2च एकर आहे, पण सरकारचा नियम आहे ना, मी सांगते त्याला 1 एकर तुमच्या नावावर करायला. पण आपली 5 एकर जमीन आहे, त्यातली 2.5 एकर आधी तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावावर करा, मग मी माझ्या नवऱ्याकडून 1 एकर घेते. नात्यांमध्ये पैसे येऊ देऊ नका, कारण पैशामुळे नाते तुटली जातात. एक लहान बहीण भाऊ होते. लहानपणीच आई बाबा सोडून गेले आणि सोडून गेल्यानंतर तो लहान भाऊ आपल्या बहिणीला वाढवत होता. कामाला जायचा, तो शाळेत जात नव्हता. बहिणीची 10वी पास केली. एक स्थळ आलं, त्या एका माणसाने स्थळ घेऊन आलं. तो माणूस म्हणाला, मुलगा सुंदर आहे, दिसायला छान आहे, स्वभावाने सुंदर आहे, परंतु त्या मुलाला शेती नाही. नोकरी सुद्धा आहे परंतु शेती नाही. याने हा तिला म्हणाला की अरे जर त्याला शेती नसेल आणि उद्या जर त्याची नोकरी गेली तर माझी बहीण काय खाणार? ती बहीण भावाला म्हणते, बाबा दादा ऐक, जर श्रीमंताचं स्थळ आलं तर काय करायला लागेल? त्याला आपल्याला हुंडा द्यावा लागेल. म्हणून काही हरकत नाही, मी ऍडजस्ट करेन असं म्हणून ती बहीण त्या मुलासोबत लग्न करते. आणि लग्न केल्यानंतर 1लं वर्ष झालं, 2रं वर्ष गेलं, 3रं वर्ष गेलं, 4थं वर्ष गेलं, 5वं वर्ष लागलं महाराज. परंतु भावाचा फोनही नाही आणि भेटायलाही आला नाही. 5वं वर्ष होतं. तिचा लहान मुलगा होता 4 वर्षाचा. भाऊबीजेचा दिवस उजाडला. त्या बहिणीला वाटलं की आज आपल्या दादाचा फोन येईल, आज आपला दादा मला न्यायला येईल, म्हणून सकाळ सकाळी लवकर उठली आणि लवकर उठल्यानंतर ती दारात येऊन उभी राहिली. सगळी कामावरून ती दारात येऊन उभी राहिली. शेजारचे सगळे भाऊ तिला आपापल्या बहिणींना न्यायला आले होते. सर्वजण गाडीवर बसून आपापल्या माहेरला जात होतं आणि हिला म्हणत होतं की का ग, आम्ही चाललोय, तुला यायचं नाही का? ती म्हणायची, हा मला पण जायचंय माझ्या भावाच्या गावाला, पण थोडा वेळ आहे. 4 वर्षाचा मुलगा धावत धावत तिच्याकडे जातो आणि म्हणतो, आई सगळे गेले ग माझे मित्र, आपल्याला नाही जायचं का मामाच्या गावाला? ती आई म्हणते, हा बाळा जायचंय, आपला मामा येईलच न्यायला. परंतु भावाचा फोनही येत नव्हता, भाऊ न्यायलाही येत नव्हता.
महाराज, बहिणीच्या जीवनामध्ये एक दिवस असा असतो, तो म्हणजे भाऊबीजेचा आणि रक्षाबंधनचा. त्या दिवशी तुम्ही बाकी वेळी तुम्ही तुमच्या बहिणीला कॉल करू नका, परंतु त्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीसोबत बोलल्याशिवाय राहू नका. कारण तिला आतुरता असते माहेरची. सासूला सगळं कळत होतं, परंतु माहेरचा कमीपणा मुलीला सहन होत नाही. जर सासू सुनेला काय म्हणाली तर ती सहन करून घेते, पण सासू जर म्हणाली हेच शिकवलं तर तुझ्या आईने, ती म्हणते सासूबाई काय बोलायचं ते मला बोला, माझ्या आईला बोलू नका. कारण माहेरचा कमीपणा तिला सहन होत नव्हता. सासूला कळत होतं, तिला राग आला. संध्याकाळचे 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, परंतु भाऊ काही येत नव्हता. तिने आपल्या लहान मुलाला आजीजवळ पाठवलं आणि ती आपल्या खोलीमध्ये गेली. एका पेटीत आई बाबांचा फोटो होता, तो वरती काढला. तो फोटो छातीला लावून रडू लागली आणि म्हणू लागली की आई बाबा काय पाप केलं होतं हो मी. आई तुला तर कळतंय ना, आज भाऊबीजेचा दिवस आहे. आज माझ्या दादाने फोन सुद्धा केला नाही आणि मला घ्यायला सुद्धा आला नाही. काय पाप केलं होतं ग आई मी. ती पोरगी रडत होती आणि रडत रडत तिने कागद घेतला आणि कागद घेऊन त्या कागदावर तिने 4 ओळी लिहिल्या. ऐका लक्ष देऊन. त्यातलं पहिलं वाक्य होतं काय, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ, सांग ना दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. श्रीमंत झालास रे तू, पण सांग मला तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ, फक्त सांग तुला कोणत्या भत्त्यावर भेटायला येऊ. तू उचलत नव्हतास फोन म्हणून वहिनीला फोन केला, तू उचलत नव्हतास फोन म्हणून वहिनीला फोन केला, पण तू रॉंग नंबर म्हणून तिने फोन कट केला. रॉंग नंबर म्हणून तिने माझा फोनच कट केला. पण तू तिला काय नको म्हणू, फक्त मला सांग की मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. आई बाबा गेले, माहेर पोरखं झालं रे मला. आई बाबा गेले, चप्पल सोडायला जागा ही नाही राहिली. पण याचं वाईट वाटत नाही, कारण हे माझं प्रारब्ध आहे, हे माझं नशीब आहे. तू नको वाईट वाटून घेऊ, फक्त मला सांग तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. ती म्हणाली 6 महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलंय, 6 महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलंय. दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते रे मी आणि हातावरचे फोड बघितले की मला तुझी आठवण येते. तू नको काळजी करून घेऊ, फक्त मला सांग तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. साडी नको घेऊ, पीस सुद्धा नको देऊ, साडी नको घेऊ, तू पीस सुद्धा नको देऊ, फक्त माझ्या लेकराला मामा म्हणून 4 घास घाल जेऊ. रडत रडत ती पुढं काय लिहिते महाराज, जर आपल्या प्रेमात अंतर पडत असेल ना तर नको घरदार, नको तुझ्या जमिनीची वाटणी, नको घरदार, नको तुझ्या जमिनीची वाटणी. सुखानं खाईल तुझ्या घरची शिळी भाकरी आणि चटणी, सुखानं खाईल तुझ्या घरची शिळी भाकरी आणि चटणी. ती रडत होती महाराज. रडत 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 आपल्या खोलीत गेली आणि स्वतःला पश्चाताप करून घेतला. ही आहे बहीण महाराज. म्हणून जीवनामध्ये बहिणीच्या आणि भावाच्या नात्यामध्ये, आई वडिलांच्या नात्यामध्ये, आई मुलाच्या नात्यामध्ये पैशाला येऊ देऊ नका, कारण पैशामुळे नाती बिघडली जातात. विठ्ठल जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. तुकोबाराय काय म्हणतात, आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्यांचे आई वडील धन्य आहेत. ज्यांच्या कुळामध्ये चांगली मुलगी किंवा चांगला मुलगा जन्माला आला ते आई वडील धन्य आहेत, त्याचा आनंद देवाला होतो. 3ऱ्या चरणात आता आपल्याला प्रश्न पडेल, सात्विक मुलं म्हणजे नेमकं कोणती, तर जी मुलं गीता भागवताचं श्रवण करतात, जी मुलं गीता भागवत ऐकतात आणि सतत देवाचं नामस्मरण करत असतात, ती मुलं सात्विक आहेत. आणि त्या मुलांना घडवण्याचं काम हे महिला मंडळांकडे असतं. परंतु आपलं वेगळे. 6 वाजले की टीव्हीचा रिमोट हातात आला की मालिका सुरू झाल्या. 9:30 पर्यंत
रिमोट काही जात नाही, मुलांना सुद्धा तेच संस्कार पडतात. म्हणून तुम्ही संस्कार लावा महाराज. ही मुलं घडतायत, ह्याला घडवण्याचं काम माझे मामा करतायत. त्याच्या मागे कष्ट असतं, कारण ते त्यांना संस्कार लावतायत. यातला एक जरी मुलगा गायक नाही झाला तरी चालेल, एक जरी मुलगा वादक नाही झाला तरी चालेल, परंतु एक मुलगा जर सुशिक्षित जीवन जगला, सुसंस्कृत जीवन जगला तर एक कुटुंब आनंदी होईल महाराज. म्हणून मुलांना घडवा. जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली. जाता जाता एवढंच सांगेन की व्यसन करू नका महाराज. व्यसन खूप वाईट आहे. एक कुटुंब होतं, एकच गोष्ट सांगते. एक कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये 7 वर्षाचा मुलगा आहे आणि 10 वर्षाची मुलगी आहे. 7 वर्षाचा मुलगा आहे आणि 10 वर्षाची मुलगी आहे. बापाने दररोज उठायचं, दारू प्यायची. आईने दररोज उठायचं, शेतात दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायचं. असा त्यांचा संसार सुरू होता. एक दिवसाचा प्रसंग आहे. आईने शेजारच्या शेतामध्ये काम करून घरी आली आणि घरी आल्यानंतर ती आपल्या लेकरांसाठी स्वयंपाक बनवणार होती. तेवढ्यात तिचा नवरा आला आणि म्हणाला, का ग आज कुठं गेली होतीस कामाला? ती म्हणाली, शेजारच्या शेतामध्ये कामाला गेले होते. तिचा नवरा म्हणाला, किती रुपये दिले? ती म्हणाली, 50 रुपये दिले. तो म्हणाला की दे ते माझ्याकडे दारू प्यायला. ती म्हणाली, नाही देणार. माझे लेकर सकाळपासून उपाशी आहेत. मला ज्वारी आणायची, गहू आणायचे, पीठ नाही घरात. माझे लेकर उपाशी आहेत. काही केलं तर मी पैसे देणार नाही. तिचा नवरा तिला मारू लागला. म्हणाले, किती मारायचे ते मारा, पण तुम्ही पैसे देणार नाही. त्याच्या नवऱ्याने तिच्याकडून पैसे हिसकावून घेतले आणि जाऊन दारू पिऊ लागला. ती रडत होती. संध्याकाळची वेळ झाली होती. तिला दुःख वाटत होतं. ती मनातल्या मनात विचार करत होती की मी उपाशी आहे याचं मला दुःख वाटत नाही, मी उपाशी आहे याचं मला दुःख वाटत नाही, परंतु सकाळपासून माझी लेकरं उपाशी आहेत याचं मला दुःख वाटतंय. असं म्हणून तिच्या मनामध्ये संताप झाला, डोक्यात राग गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि लवकर उठल्यानंतर शेजारणीकडे गेली आणि शेजारणीला म्हणाली की ताई, कधीच तुमच्याकडे काय मागितलं नाही, कधीच तुमच्याकडे काय मागितलं नाही, पण आज शेवटची विनंती आहे की तुम्ही मला पुरणपोळीचं सामान द्या. माझ्या लेकरांसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, मला सामान द्या. शेजारणीकडून सामान आणलं. घरात तिने सगळा स्वयंपाक केला आणि सगळा स्वयंपाक केल्यानंतर संध्याकाळचे 5 वाजले. मुलं शाळेतून घरी आले आणि घरी आल्यानंतर मुलांना कळालं आज आपल्या घरामध्ये काहीतरी गोडधोड होतंय. मुलगा आईकडे पळत गेला आणि आईला म्हणाला की आई, खूप भूक लागली ग. तू रोज शाळेत जाताना तुझी आणि बाबांची भांडणं असतात, त्यामुळे आम्हाला जेवता येत नाही, परंतु आज आई खूप भूक लागली, मला जेवायला वाढ. तीच आई काय म्हणते, बाळा थांब जरा बाबाला येऊ दे. ज्या नवऱ्याने तिला मारलं होतं ती काय म्हणते, थांब जरा बाबाला येऊ दे. बाबा आले की आपण सगळे एका पंक्तीत बसून जेवू. संध्याकाळचे 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजता बाबा आले. फुल्ल दारू पिऊन आले आणि आल्यानंतर बायकोला म्हणाला की का ग आज काय दिवाळी आहे काय दसरा आहे, कशाला केला हा खटाटोप? आला तसा त्याने स्वयंपाकाला लाथ मारली. ती रडत होती. नवऱ्याचा पाय धरला आणि म्हणू लागली, किती मारायचे ते मला मारा, परंतु माझे लेकर सकाळपासून उपाशी आहेत, मी स्वयंपाक मारू नका. नवरा काही ऐकला नाही. तिला खूप मारला आणि जाऊन एका कोपऱ्यात बसला आणि कोपऱ्यात बसल्यानंतर आईचं काळीज होतं महाराज. ती आई रडू लागली. रडतच उठली. सांडलेला भात एका ताटात गोळा केला, सांडलेली पुरणपोळी एका ताटात गोळा केली आणि लेकरांना जवळ बोलून म्हणू लागले की बाळांनो पोटभर जेवा, उद्या मी माझ्या मामाच्या गावाला जाणार आहे, परत येणारच नाही असं म्हणू लागले. पोरं पोट भरून जेवले. पोरांना ती आईची भाषा कळालीच नाही. पोरं पोटभर जेवले आणि जाऊन आपल्या खोलीत झोपले. ही आई आपल्या खोलीत गेली आणि खोलीत गेल्यानंतर खूप दिवस झाले एक विषाची बाटली आणून ठेवली होती.
खूप दिवस झालं एक विषाची बाटली आणून ठेवली. मनामध्ये संताप डोक्यात राग होता. तो राग तिने विषाची बाटली घेतली आणि ते प्राशन केलं. ती जाग्यावरच पडली. सकाळी 10 वाजले. 10 वाजता मुलीला जाग आली. मुली आईला म्हणाली, आई कुठे आहेस तू? दररोज 4 वाजता मला उठवून तू माझं आवरत होतीस, तुझं आवरत होतीस, पण आज मला उठवली का नाहीस? कुठेस तू? तिला आई दिसत नव्हती. शोधत 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 मागच्या खोलीत येते. बघते तर काय आपली आई खाली झोपली. ती आई मुलगी आईला म्हणते, आई का ग तुला पुढच्या खोलीत जागा नव्हती का? मला सांगायचं, मी मागच्या खोलीत झोपली असते, तू का आलीस? त्यावेळी ती आई उठत नव्हती. मुलगी बाबाकडे गेली आणि बाबाला म्हणाली, बाबा आई उठतच नाही, बघा ना काय झालंय. बाप आला तसा तिच्या पोटात लाथ मारली. तिच्या केसाला धरला आणि धरून जोरात झटका दिला. तसं तिने मानच टाकली. मुलीला कळून चुकलं की आपली आई आता जगात राहिली नाही. रडू लागली. मुलगी म्हणत होती काय, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. बरं नाही, आपल्या आईला एका शेतात न्यायचंय, तिथं तिला कायमच तिथं राहायचंय. आजपासून तुझा सांभाळ मी करते महाराज. ज्या पुरीला आपण नको नको म्हणतो ती मुलगी काय म्हणते, बाळा आपल्या भावाला म्हणते, बाळा आजपासून मीच तुझी आई आहे. आपली आई या जगात राहिली नाही. बाप तर आपला दारू पितोय, बाप आपल्याला सुद्धा मारून टाकायला कमी पडणार नाही. मुलगी रडत होती. रडत रडत काय म्हणते, 9 महिने 9 दिवसाची वारी तुझला केली कशी, संकट तुझला आले बदल बांधून नेली. कशाला गेली कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल आई वडिलांची सेवा करा. कारण जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. आज ज्यांनी कार्यक्रम ठेवला अशा आपले गणेश मंडळ, श्री सद्गुरू श्री समर्थ सद्गुरू रायलिंगेश्वर गणेश तरुण मंडळ यांनी आज माझा इथं कार्यक्रम ठेवला. हे माझं परमभाग्य समजते. परंतु हे कार्यक्रम ठेवण्याची त्यांच्यामध्ये ज्याने सद्बुद्धी घातली ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचं भरभरून प्रेम ज्यांच्यावर होतं ते दादू महाराज. जोपर्यंत दादू महाराज होते तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नव्हती. कारण माणूस जर आपल्या सोबत असला तर आपल्याला त्याची किंमत कळली नाही. तो आपल्यापासून जर लांब गेला तर आपल्याला त्याची किंमत कळते. तसं आपले दादू महाराज ते सुद्धा एक संत होते असं मला कळालं. ते सुद्धा प्रवचन आणि कीर्तन करत होते. म्हणून त्यांच्यामुळं ह्या तरुण मंडळातल्या मुलांवर जे संस्कार पडलेत म्हणून त्यांनी हा सात्विक कार्यक्रम ठेवला. असे असणारे दादू महाराज यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल